दिंडोरी येथे अल्टो कार व मोटरसायकल अपघातात 7 ठार. मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष व एका बालकाचा समावेश. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बुधवारी मध्यरात्री वणी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक MH04DY 6642 आणि एका मोटरसायकलचा अपघात झालाय. अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाली. सदर अपघातात अल्टो गाडीमधील 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत पावलेले हे कोशिंबे, देवठाण व सारसाळे येथील आहेत. अपघातात अल्टो गाडीतील मयत हे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेलेले होते. ते परत त्यांच्या गावी जात असताना सदरचा अपघात झालाय. अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील इसवांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या प्रकरणी याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शेगर करीत आहेत. मोटरसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे वय 25 वर्ष, अजय जगन्नाथ गोंद वय 18 वर्ष, राहणार नडगे गोट, तालुका जव्हार, जिल्हा पालघर, सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्टो गाडीतील मृतांमध्ये देविदास पंडित गांगुर्डे वय 28 वर्ष व मनीषा देविदास गांगुर्डे वय 23 वर्ष, राहणार सारसाळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तर उत्तम एकनाथ जाधव वय 42 वर्ष व अलका उत्तम जाधव वय 38 वर्ष, राहणार कोशिंबे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तसेच दत्तात्रय नामदेव वाघमारे वय 45 वर्ष व अनुसया दत्तात्रय वाघमारे वय 40 वर्ष, राहणार देवपूर देवठाण, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तर भावेश देविदास गांगुर्डे वय 2 वर्ष या बालकाचा समावेश आहे. मराठी केसरी न्यूज साठी मुख्य संपादक दीपक सोनवणे, दिंडोरी. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.